लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये आज नवीन प्रकरण आहे. अथ कृदन्ते कृत्य प्रक्रिया. ठीक आहे. कृदंत प्रकरणाच्या अंतर्गत कृत्य प्रक्रियेचा विचार आहे. अथ म्हणजे लकारार्थ प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर असा अनंतर्य अर्थ पण घेऊ शकतो आपण, किंवा नवीन प्रकरणाला आरंभ होत आहे म्हणून मंगलवाचक पण आहे, आरंभवाचक पण आहे. तर काय आहे प्रकरण? कृदंते. कृत हे एक प्रकरण आहे, एक संज्ञा आहे ठराविक प्रत्ययांची. काय संज्ञाची? कृत. आणि कृत्य ही पण संज्ञा आहे, लक्षात घ्या. काय संज्ञाची? कृत्य. तर कृत ही संज्ञा मोठी आहे, अनेक प्रत्ययांची आहे. त्याच्या अंतर्गत काही ठराविक प्रत्ययांची संज्ञा आहे कृत्य. लक्षात आलं? मग कृत म्हटलं की कृत तचा द झाला, कृदंत आपण त्याला म्हणतो. मग त्या कृदंत प्रक्रियेच्या अंतर्गत एक छोटी प्रक्रिया आहे कृत्य प्रक्रिया. लक्षात आलं की नाही? त्याचा विचार इथं चालू होणार आहे. तर सूत्र आहे पहिलंच धातोः. हे अधिकार सूत्र आहे. 3-1-91. धातोः पंचमीचं एक वचन. अर्थ पहा. तृतीयाध्याय समाप्तेः ये प्रत्ययाः ते धातोः परे स्युः. बोला. तृतीयाध्याय समाप्तेः ते धातोः परे स्युः. एका स्वरात सारे म्हणा. तृतीयाध्याय समाप्तेः ये प्रत्ययाः ते धातोः परे स्युः. हा. तर तृतीयाध्याय समाप्ते. आता धातोः हे जे सूत्र आहे, या सूत्राचा नंबर आहे 3-1-91. बरोबर. तिसरा अध्याय, पहिला पाद, 91 नंबरचं सूत्र आहे. बरोबर. याच्या पुढे खूप पहिल्या पादात पण सूत्र आहे, पुन्हा दुसरा पाद, तिसरा पाद, चौथा पाद. तर तेव्हा कुठं समाप्त होतो? तिसरा अध्याय. प्रत्येक अध्यायात किती पाद आहेत? 4. मग आता हे सूत्र काय सांगतं की इथून पुढं धातोः म्हणजे 3-1-91 इथून पुढे तर तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत जे बी काय प्रत्यय सांगितलेले आहेत, प्रत्ययांचं विधान केलेलं आहे, ते प्रत्यय कुणाला होत? धातूला होत. कोणाला होत? धातूला. तेच दिलंय. तृतीयाध्याय समाप्ते म्हणजे तृतीय अध्याय समाप्त होईपर्यंत ये प्रत्ययाः ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे ते सर्व प्रत्यय धातोः परे स्युः धातूच्या पुढे हो. लक्षात आलं जी? चला, हे झालं. अजून एक सूत्र गेलंय तो आपल्याला माग. कृदतिंग 63 पानावर गेलंय बघा. कृदतिंग सूत्र. त्याचा नंबर आहे 3-1-93. म्हणजे या सूत्रात धातोः या सूत्राच्या खालचंच एक सूत्र सोडून सूत्र आहे ते कृदतिंग. बरोबर. काय म्हणतं ते सूत्र? त्याचा अर्थ दिलाय बघा. अत्र धातु अधिकारे तिंग भिन्न प्रत्ययः कृत संज्ञः स्यात्. बोला एकदा. ठीक. या सूत्राचा नंबर आहे 3-1-93. त्याच्यावरचं सूत्र म्हणजे एक सोडून वरचं सूत्र कोणतं आहे? धातोः. तर धातोचा अधिकार चालू झाला 3-1-91 पासून आणि कुठपर्यंत चालणार आहे तो? अध्याय तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत चालणार आहे धातूचा अधिकार. ठीक आहे की नाही? म्हणजे हे सूत्र धातोः हे सूत्र इथून पुढच्या सर्व सूत्रांच्या बरोबर जोडल्या जाणार. म्हणजे कसं? कुठपर्यंत? तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत. मध्ये सूत्र आलं एखादं, समजा उदाहरणार्थ
आहे की नाही. तव्य तव्यानी अरह सूत्र आलं, किंवा कोणतंही प्रत्ययाचं विधान करणारं सूत्र आलं, तर हे सूत्र प्रत्येकाला जाऊन सांगणार, त्याच्या कानात जाऊन सांगणार. कोणतं? धातू. भाऊ तू प्रत्ययाचं विधान करू राहिला ना, धातूच्या पुढेच होणार. झालं त्याचं काम, चालला पुढं. पुढच्या सूत्रात जाणार हे सूत्र, पुन्हा पुढच्या सूत्राला सांगणार काय, तू जे प्रत्ययाचं विधान करत आहे ना, ते सारे प्रत्यय कुठे होणार? धातूच्या पुढे. एवढंच या सूत्राचं काम आहे. पण त्या धातू आहे की नाही. म्हणून याचा अधिकार कुठपर्यंत? तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत. बरोबर आहे की नाही. आता कृदतीन जे सूत्र गेलं आहे ते काय सांगतं पहा. हा जो धातूचा अधिकार चालू झाला आहे 3.1.91 पासून तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत, या धातूच्या अधिकारामध्ये 3 पण प्रत्यय आहेत आणि 3ला सोडून बाकीचे प्रत्यय आहेत. तर 3 भिन्न, 3 म्हणजे कोण? तिप्तस झी वगैरे, ते 18 प्रत्यय आहे की नाही. लकाराच्या ठिकाणी केलेले 18 प्रत्यय केले जाणार आहे. तर 3 भिन्न, 3ला सोडून इतर जे प्रत्यय आहेत त्या साऱ्यांची संज्ञा होते काय? कृत संज्ञा. कृत्य नाही, कृत्य संज्ञा वेगळी आहे. कृत संज्ञा. कोणती? कृत संज्ञा. कृत संज्ञा कुणाची झाली? प्रत्ययांची. कोणत्या प्रत्ययांची? 3 भिन्न. पण आणखीन कसे? धातूच्या अधिकारात असलेले 3ला सोडून इतर जे प्रत्यय त्यांची संज्ञा कोणती? कृत संज्ञा. आणि तो बी धातूचा अधिकार कोणता? 3.1.91 वाला धातूचा अधिकार चालणारा. अजून बी 1-2 प्रसंग आहे तिथं अष्टाध्यायीमध्ये धातूचा अधिकार चालतो. पण आपलं कुठं घ्यायचा? 3.1.91. म्हणून इथे शब्द दिलाय अत्र. कृदतीन सूत्राचा अर्थ करताना काय अर्थ केलाय? अत्र म्हणजे या धातूच्या अधिकारामध्ये 3ला सोडून इतर जे प्रत्यय त्यांची संज्ञा होते काय? कृत संज्ञा. लक्षात आलं जी. अर्थात अर्थ काय निघाला की तिसऱ्या अध्यायामध्ये धातो या सूत्रापासून पुढचे अध्याय समाप्त होईपर्यंत 3ला सोडून जे बी प्रत्यय असेल त्यांची काय संज्ञा? कृत संज्ञा. आणि ती कृत प्रत्यय ज्याला जोडले जातील त्याला काय म्हणायचं मग? कृदंत. काय म्हणायचं? कृदंत. आहे का ना. चला मग आता पुस्तकात बघा. कृदतिं इति कृत संज्ञा. एवढं लागलं. चला पुढे. वासरूपो स्त्रियां. परिभाषा सूत्र आहे 3.1.94. वा अव्यय. असरूपः प्रथमेचं एकवचन. अस्त्रियां सप्तमीचं एकवचन. लागलं. अर्थ पहा. अस्मिन् धातु अधिकारे असरूपः अपवाद प्रत्ययः उत्सर्गस्य बाधको वा स्यात् स्त्र्याधिकारोक्तम विना. बोला. अस्मिन् धातु अधिकारे असरूपः अपवाद प्रत्ययः उत्सर्गस्य बाधको वा स्यात् स्त्र्याधिकारोक्तम विना. अस्मिन् धातु अधिकारे. हा जो धातूचा अधिकार चालू झालेला आहे ना, या धातूच्या अधिकारामध्ये काय एक परिभाषा, काय नियम केला तर असरूप अपवाद प्रत्यय उत्सर्गस्य बाधक वास्या. उत्सर्ग आहे की नाही, 2 प्रकार आहे. उत्सर्ग प्रत्यय, अपवाद प्रत्यय. उत्सर्ग प्रत्यय कोणाला म्हणतात? जी सामान्य रूपाने ज्यांचं विधान आहे, सर्व ठिकाणी जे लागू आहे त्यांना काय म्हणायचं? उत्सर्ग. आणि असा जो उत्सर्ग असेल, उत्सर्ग प्रत्यय असेल, उत्सर्गस्य बाधक, त्याचा बाधक ठरेल कोण? अपवाद. पण कसा? असरूप. असरूप अपवाद प्रत्यय उत्सर्गाचा काय ठरेल? बाधक. तर म्हणे का हो, हे सर्व ठिकाणी नियम आहेच ना, उत्सर्गाचा बाधक तर अपवाद सूत्र असतंच. हे सूत्र करण्याची काय गरज आहे? तर हे सूत्र याच्यासाठी केलं आहे की वा. वा म्हणजे विकल्पाने.
बाकीच्या सर्व ठिकाणी उत्सर्गाचा बाधक अपवाद असतो, तो कंपल्सरी असतो, नित्य असतो, है की नाही. अपवाद काय करत असतो? उत्सर्गाचा बाध करीत असतो. परंतु इथं मात्र उत्सर्ग जे असेल त्याचा बाधक अपवाद असेल, पण कसा? विकल्पाने. हे सांगण्याकरिता. लक्षात आलं की नाही? बघा, अस्मिन धातु अधिकारे, या धातूच्या अधिकारामध्ये असरूप अपवाद प्रत्यय, असरूप जो समान नाहीये असा जो अपवाद प्रत्यय, तो उत्सर्गाचा विकल्पाने काय ठरेल? जी बाधक. उत्सर्गस्य बाधक वास्यात. पण कसं? स्त्री अधिकारोक्तम विना. आणखी एक गाठलंय की स्त्री अधिकार जिथून चालू झालाय ना, त्याच्यामध्ये मात्र हे सूत्र काम करणार नाही. अर्थात तिथं बाधक ठरेल, ते विकल्पाने होणार नाही. लक्षात आलं की नाही? स्त्री अधिकारला सोडून हा नियम आहे. ठीक. चला आता पुढे आणखीन सूत्र आहे पुढे कृत्याः. ठीक आहे ना? काय आहे जी? कृत्याः अधिकार सूत्र आहे 3:1:95. नुल तृचौ इति अतः प्राक् कृत्य संज्ञाः स्युः. ठीक आहे. हा, कृत्याः प्रथमेचं बहुवचन अधिकार सूत्र आहे. नुल तृचौ इति अतः प्राक्. तर नुल तृचौ हे काय? जे प्रत्यय आहे, या प्रत्ययाचं विधान केलंय 3:1:133 नंबरच्या सूत्रामध्ये. किती नंबर? 3:1:133. अष्टाध्यायीमध्ये तुम्ही बघितलं तर सापडेल. ठीक आहे ना जी? तर नुल तृचौ इति अतः प्राक्, त्याच्या अगोदर पर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान केलं आहे ना, त्या प्रत्ययांची एक संज्ञा केली जाते इथं. काय संज्ञा? कृत्य संज्ञा स्युः. कोणती संज्ञा जी? कृत्य संज्ञा. काय जी? कृत्य संज्ञा. कृत संज्ञा वेगळी आणि कृत्य संज्ञा वेगळी. कृत संज्ञा कोणी केली? कृदतिंग सूत्राने. आणि कृत्य संज्ञा करणारं कोण सूत्र आहे? कृत्याः. ठीक आहे ना जी? तर बघा, कृत्या सूत्राचा नंबर काय आहे? 3:1:95. आणि नुल तृचौ याचा नंबर काय आहे? 3:1:133. तात्पर्य काय निघालं मग? 3:1:95 पासून 3:1:133 पर्यंत, आहे की नाही, ज्या प्रत्ययांचं विधान आहे त्या प्रत्ययांची संज्ञा कोणती? कृत्य संज्ञा. लक्षात आलं की नाही? आता कृदंत जे आहे ना, सॉरी, कृदतिंग सूत्राने जी कृत संज्ञा केली आहे ती कुठून कुठपर्यंत आहे? 3:1:93 पासून तर अध्याय समाप्त होईपर्यंत. कारण धातूचा अधिकार कुठपर्यंत चालतो? तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत. आणि तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत म्हणजेच 3:4:77. तिसरा अध्याय, चौथा पाठ, 77 नंबरचं सूत्र आहे ते शेवटचं सूत्र. 3:4:77 पर्यंत एकंदरीत कृदतिंग सूत्राने कृत संज्ञा केली. बरोबर? कुठून कुठपर्यंत? 3:1:93 पासून म्हणजे तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत 3:4:77 पर्यंत. लक्षात आलं की नाही? आणि कृत्य संज्ञा कुठून कुठपर्यंत होणार? फक्त 3:1:95 तर 3:1:133. म्हणजे त्याच्या मानाने किती प्रकरण मोठा आहे? अत्यंत छोटा आहे. 3:1:95 म्हणजे किती झाले सूत्र? 3:1:33 पर्यंत. 33 आणि 5 138 काय? 95 आणि 130. 133 वजा 95 38 केवळ 38 ओनली 38. हा 133 आणि हे म्हणजे 33 ते धरायचे. हे 5 आणि 3 8 138.
सॉरी 38. किती सूत्र? 38. 33 आणि 5 38. 38 सूत्रातून ज्या प्रत्ययांचं विधान झालं आहे त्यांची संज्ञा काय? कृत्य. लक्षात आलं की नाही? आणि कृत संज्ञा सुकृत सूत्राने. पण किती मोठं प्रकरण आहे ते. तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत हे पहिल्याच पादात खेळू राहिलं. ते मी ठराविक सूत्रच आहे याची कृत्य संज्ञा. लक्षात आलं की नाही? 133 पर्यंत. लक्षात आलं ना? चला तर सूत्रांचे अर्थ लिहून घेऊ एकदा. आता आपण धातो सूत्राचा अर्थ लिहा. तीन 191 धातो हो करून 3 1 91 असं केलं तरी चालेल. म्हणजे सूत्र या सूत्रापासून तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे ते सर्व प्रत्यय धातूंच्या पुढे होत. धातूंच्या पुढे होत. झालं? झालं एवढं ना? एक गोष्ट अजून लक्षात घ्या की कृदतिंग सूत्र बोललो ना आपण. तर कृदतिंग सूत्राचा अधिकार कुठपर्यंत चालतो? 3 1 93 पासून 3 4 77 पर्यंत. परंतु 3 4 77 हे काही तिसऱ्या अध्यायाचं शेवटचं सूत्र नाही बरं का. त्याचा अधिकार फक्त चालतो 3 4 77 पर्यंत. कारण तिसऱ्या अध्यायाच्या 4थ्या पादामध्ये 117 सूत्र आहेत. किती जी? 117 सूत्र आहेत. परंतु कृदतिंग याचा अधिकार फक्त चालतो कुठपर्यंत? 3 4 77. धातूचा अधिकार वेगळा आहे. धातूचा अधिकार कुठपर्यंत चालणार? तिसरा अध्याय समाप्त होईपर्यंत. एवढं लक्षात घ्या. आहे की नाही? तरी पण कृत प्रत्यय मोठा आहे त्याच्या मानाने कृत्य हे प्रकरण फार छोटं आहे. एवढं लक्षात आलं ना? आता चला पुढे काय आहे? पुढचं सूत्र आहे कोणतं? एक ओळ लिहून ठेवा कंसामध्ये. तिथं या सूत्राचा अर्थ लिहिला ना तिथं. कृदतिंग 3 1 93 3 1 93 पासून 3 4 77 पर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे त्यातील 3 प्रत्ययांना सोडून इतर प्रत्ययांचे कृत संज्ञा होते. झालं जी?
लक्षात आलं? काय लिहिलं शेवटच्या वेळेत कंसामध्ये? कृदतिंग. पुढे वाचा ना. 3:1:93 पासून 3:4:77 पर्यंतच्या प्रत्ययांचे विधान केलेले आहे. त्यातील 3 सोडून इतर प्रत्यय कृत संज्ञा होते. हा, थोडासा बदल करूया. कृदतिंग याच्या पुढे काय नंबर लिहिला आहे? 3:1:93 या सूत्रापासून पुढं 3:4:77 खोडून पासून धातूच्या अधिकारामध्ये पुढे काय लिहिलंय का? हा, धातूच्या अधिकारामध्ये ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे त्यातील 3 प्रत्ययांना सोडून बाकीच्या सर्व प्रत्ययांची काय संज्ञा होते? कृत संज्ञा होते. असं ठीक आहे. लक्षात आलं ना? हा. आता चला इकडं सूत्र. पुढचं सूत्र आहे वास रूपो स्त्रियाम. हेच ना? त्याचा अर्थ लिहा. या धातूच्या अधिकारामध्ये असरूप अपवाद प्रत्यय उत्सर्ग प्रत्ययांचे बाधक विकल्पाने होतात. स्त्री अधिकारातील प्रत्यय सोडून किंवा स्त्री अधिकाराला सोडून हे सूत्र कार्य करतं. हे सूत्र कार्य करतं. झालं? चला पुढे. पुढचं सूत्र काय आहे? कृत्याः. याचं लिहा. कृत्या लिहिलं. कृत्याः या सूत्रापासून पुढे नुल तृच प्रत्ययापर्यंत आहे की नाही? एक मिनिट. 133 अर्थात 3:1:133 सूत्रापर्यंत ज्या प्रत्ययांचं विधान केलेलं आहे त्या प्रत्ययांची कृत्य संज्ञा होते. असे कृत्य संज्ञक प्रत्यय
असे कृत्य संज्ञक प्रत्यय 7 आहेत. 7 आहेत. नंबर 1 तव्यत, नंबर 2 तव्य, नंबर 3 अनियर, नंबर 4 कॅप नाही यत लिहा यत किती झाली 4. पुढचा 5वा कॅप, नेत नेत, केलीमर, केलीमर झालं. किती झाले 7. काय संज्ञा यांची कृत्य संज्ञा आहे. बरोबर आहे की नाही. हा झाली 7. यापैकी केलीमर प्रत्यय, यापैकी केलीमर प्रत्यय वार्तिकाच्या द्वारे विहित असून बाकीचे 6 प्रत्यय पाणिनी प्रोक्त आहे. अर्थात अष्टाध्यायानुसार सांगितलेले आहेत, सूत्राने सांगितले आहेत. लक्षात आलं ना. तर कृत्य प्रत्यय किती आहेत 7. त्या 6 अष्टाध्यायीच्या सूत्राने विहित आहेत आणि एक वार्तिकानुसार आहे केलीमर. लक्षात आलं की नाही. आता अजून एक टिप्पणी लिहा खाली. या ठिकाणी एक संज्ञेचा अधिकार नसल्यामुळे कृत्य संज्ञक प्रत्ययांची कृदतिंग सूत्रानुसार कृत संज्ञा पण आहे. लक्षात आलं जी. ध्यान द्या. मागे तर ना आकाडा राधे का संज्ञा, परंतु एक संज्ञेचा अधिकार ते वेगळं प्रकरण आहे. इथलं ते प्रकरण नाहीये. म्हणून इथं एकाच वेळेस प्रत्ययाची 2 संज्ञा सुद्धा असू शकतात. जसं कृत्य संज्ञा ज्यांची आहे की नाही, जसं तव्य यांची कृत्य संज्ञा आहे, तर कृत्य बी संज्ञा आहे आणि साथ त्याची कृत संज्ञा पण आहे. लक्षात आलं की नाही. कारण हे प्रकरण एक संज्ञेच्या अधिकारातलं नाहीये. एवढं लक्षात आलं. आता चला पुढे सूत्र आहे पुढचं कर्तरी कृत. विधी सूत्र आहे 3, 4, 67. कर्तरी सप्तमीचं एकवचन, कृत प्रथमेचं एकवचन. झालं. अर्थ कृत प्रत्यय कर्तरी स्यात्. बोला ठीक आहे जी. हा तर कृत संज्ञेचं फल सांगत आहे. आता कृत संज्ञा कोणी केली बरं, कोणत्या सूत्राने. कृदतिंग. आणि कृत्य संज्ञा कोणी केली हे विचारलं तर कृत्या. पण संज्ञा कोणती विचारली कृत, आणि ती कोणत्या सूत्राने केली आहे कृदतिंग. बरोबर आहे की नाही.
आता हे सूत्र काय म्हणतं, कृत प्रत्यय, कृत संज्ञा ज्या ज्या प्रत्ययांची आहेत ते प्रत्यय कर्तरी स्यात, कर्तृवाच्यात होतात. अर्थात कर्मवाच्यावर भाववाच्यात होत नाही. लक्षात आलं की नाही? कुठं होणार? कर्तृवाच्यात, कर्तरी प्रयोग होणार त्यांचा. लक्षात आलं? हा. इति प्राप्ते, आता सामान्य सूत्र झालं, प्राप्त आहे. परंतु पुढे एक सूत्र आलं, याचा अपवाद काय? तयोरेव कृत्यक्त खलर्थाः, विधी सूत्र आहे 3, 4, 70. तयोहो सप्तमीचं द्विवचन, एव अव्यय, कृत्यक्त खलर्थाः प्रथमेचं बहुवचन. झालं? अर्थ पहा. एते भावकर्मणो एव स्युः. बोला. एते भावकर्मणो एव स्युः. एते, येते म्हणजे कोण? कृत्यक्त खलर्थाः. सूत्रात पदात आहे. कृत्य संज्ञक प्रत्यय, त प्रत्यय, खलर्थक प्रत्यय. हे मात्र कुठे होणार? भावकर्मणो स्युः. भावी प्रयोगात, कर्मणी प्रयोगात होणार. बरोबर आहे की नाही? सामान्य सूत्र काय होतं? कृत संज्ञा ज्यांची आहे त्यांचा परप्रयोग कुठं होणार? कर्तरीमध्ये. पण त्यातले काही तोडले आता, आहे की नाही? तर त्यापैकी कृत संज्ञेच्या अंतर्गत असणारे कृत्य संज्ञे जर असतील, किंवा त प्रत्यय असेल, किंवा खलर्थक प्रत्यय असेल, तर त्यांचा प्रयोग मात्र कर्मणी किंवा भावीमध्ये होणार. सकर्मक धातू असेल तर कर्मणी, अकर्मक धातू असेल तर भावी, पण कर्तरीत होणार नाही. साफ झाली बात? सूत्राचा अर्थ लिहून घ्या. कर्तरीकृत सूत्राचा अर्थ. कृत संज्ञक प्रत्यय कृत संज्ञक प्रत्यय कर्तृवाच्यामध्ये होतात. कर्तृवाच्यामध्ये होतात. अर्थात कर्तरी प्रयोग होतो त्यांचा. अर्थात कर्तरी प्रयोग होतो. लागलं की नाही? तात्पर्य काय? म्हणजे त्या प्रत्ययांत शब्दांचा प्रयोग करत असताना कर्त्याला प्राधान्य राहणार. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? जिथं कर्त्याला प्राधान्य आहे, कर्त्यानुसार क्रियापदादी चालतात, त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचे. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? जिथं कर्माला प्राधान्य आहे की नाही? कर्मानुसार चालतात धातूचे रूप, त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. सरळ बातीच आहे ना. आणि भावे प्रयोग म्हणजे काय? जिथं भावाला प्राधान्य आहे. भाव म्हणजे काय? धातूचा अर्थ. धातूचा जो अर्थ असतो त्याला काय म्हणतात? भाव. जिथं भावाला प्राधान्य आहे त्याला म्हणायचं भावे प्रयोग. बरोबर आहे की नाही? झालं. पुढचं सूत्र घ्या. कोणतं? तयोरेव कृत्यक्त खलर्थाः, याचा अर्थ. कृत्य संज्ञक प्रत्यय त प्रत्यय तसेच खलार्थक प्रत्यय यांचा प्रयोग कर्मणी किंवा भाव मध्ये होतो. कर्मणी किंवा भाववाच्यामध्ये होतो. कर्मवाच्य, भाववाच्य. झालं. सकर्मक धातू असेल तर कर्मवाच्यामध्ये,
व अकर्मक धातू असेल तर भाववाच्यामध्ये प्रयोग होतो. भाववाच्यामध्ये काय होतो? प्रयोग होतो. झालं जी. चला आता पुढे सूत्र. तव्यत्तव्यानियरः. तव्यत्तव्यानियरः. विधी सूत्र आहे 3:1:96. तव्यत्तव्यानियरः प्रथमेचं बहुवचन. झालं. काय सूत्र आहे? तव्यत्तव्यानियरः प्रथमेचं बहुवचन. अर्थ पहा. धातोः एते प्रत्ययाः स्युः. बोला. धातोः एते प्रत्ययाः स्युः. ठीक आहे ना. सरळच आहे बघा. 3:1:96. धातूचे अधिकार आहे की नाही? बोला. मग धातूलाच होणार, धातूच्याच पुढे होणार हे प्रत्यय. कोण? तव्यात, तव्य आणि यर. 3 प्रत्ययाचं विधान आहे. तव्यात, तव्य आणि यर. लक्षात आलं जी. आता कोणती प्रत्यय आहे पण ही लक्षात आलं म्हणजे प्रयोग रूप बनल्यानंतर प्रयोग व्यवस्थित होणार आहे की नाही? तर बघा. तव्यत, तव्य आणि यर ही प्रत्यय 3:1:96 सूत्राने विधान केलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि याची कृत संज्ञा तर आहेच कृदतींच्या अनुसार, परंतु त्याच्या अंतर्गत कोणती संज्ञा आहे? कृत्य. कारण 3:1:95 पासून 3:1:33 अंतर्गत आहे. दुसरी गोष्ट साफ साफ लिहून दिलं आहे कृत्य संज्ञा कोणत्या कोणत्या प्रत्ययाची आहे म्हणून. मग त्यात तव्यत पण आलेला आहे, तव्य पण आलेला आहे आणि यर पण आलेला आहे. अर्थात कृत्य संज्ञक प्रत्यय आहे. बरोबर आहे की नाही? आणि कृत्य संज्ञक प्रत्यय असल्यामुळे यांचा प्रयोग कुठं होणार जी? कर्मणी किंवा भावी. कोणत्या सूत्रानुसार? हा. कर्तरीकृत प्राप्त असेल त्याचा बाद करून तयोरेव कृत्यक्त खलर्ता या सूत्राच्या आधाराने यांचा प्रयोग कसा होणार जी? कर्म आणि भावामध्ये. धातू जर अकर्मक असेल तर भाववाच्यामध्ये, आणि धातू जर सकर्मक असेल तर कर्मवाच्या. झालं. सूत्राचा अर्थ लिहा. तव्यात, तव्य आणि यर. तव्यत, तव्य आणि यर हे प्रत्यय धातूंना होत. धातूंना होत. बरोबर. पुढे थोडं लिहा. कंसात लिहिलं तरी चालतंय किंवा नंबर 1 टिप्पणी. हे प्रत्यय म्हणजे तव्य, तव्य आणि यर प्रत्यय कृत्य संज्ञक असल्याने कर्मवाच्य किंवा भाववाच्यामध्ये प्रयोग होईल. हे प्रत्यय कृत्य संज्ञक असल्यामुळे यांचा प्रयोग कर्मवाच्य किंवा भाववाच्यामध्ये होईल. अजून एक नंबर 2. तव्यत आणि तव्य तव्यत आणि तव्य या दोन्ही प्रत्यय होऊन जे रूप तयार होतात त्या रूपांमध्ये व त्यांच्या अर्थामध्ये
काहीही भेद नाही. दोन्ही प्रत्ययांचा अर्थ आणि रूपाचा आकार, दोन्ही प्रत्ययांचा अर्थ आणि रूपांचा आकार सारखाच आहे. केवळ स्वर व्यवस्थेसाठी त्यांचा भेद आहे. परंतु स्वर प्रकरण लघु कौमुदीमध्ये नाही. विशेष जिज्ञासूने सिद्धांत कौमुदीमध्ये पाहून घ्यावे. सिद्धांत कौमुदी पाहून घ्यावे. ज्याला विशेष जिज्ञासा आहे त्याने कुठे व्हायचं? सिद्धांत कौमुदीत जाऊन विचार करायचा किंवा मूळ ग्रंथामध्ये अष्टाध्यायीमध्ये जाऊन विचार करायचा. आहे की नाही? लक्ष झालं ना? झालं मग चला आता लिहा. काय लिहिणार? एद अधिक तव्यात. धातू घेतलाय एद. एद अधिक तव्यात. सूत्र यापुढं तव्यत तव्यानियरः. या सूत्राने तव्यत प्रत्यय झाला. झालं जी? कंसातल्या प्रक्रियेपुढे हे प्रत्यय कृत संज्ञक असल्याने सामान्य सूत्र कर्तरीकृतच्या अनुसार कर्तृवाच्यामध्ये व्हायला पाहिजे. परंतु कृत्याः सूत्राने तव्यतची कृत्य संज्ञा असल्याने तयोरेव कृत्यक्त खलर्थाः सूत्रानुसार तव्यत प्रत्यय कर्तृवाच्यात न होता कर्म किंवा भाववाच्यात होतो. या ठिकाणी एद धातू
अकर्मक असल्याने तव्यत प्रत्यय भाववाच्यामध्ये होत आहे. तव्यत प्रत्यय भाववाच्यामध्ये होत आहे. त्यामुळे सामान्य नपुसकम या नियमानुसार तव्यत प्रत्ययाचे रूप नपुसक लिंग एक वचनात मध्येच होतील. नपुसक लिंग एक वचनामध्येच होतील. वाक्य वाचा जरा शेवटचं पुन्हा एकदा. त्यामुळे नपुसक या नियमानुसार सामान्य नपुसकम या नियमानुसार तव्यत प्रत्ययाचे नपुसक लिंग एक वचनामध्ये होते. तव्यत प्रत्ययांचे म्हणजे तव्यत प्रत्ययांचे रूप म्हणजे कुठं पण अकर्मक धातूला झालेली आहे की नाही. कारण भाववाच्यातला विचार चाललाय, या ठिकाणी विचार चाललाय, असं नाही सर्व ठिकाणी. जर धातू सकर्मक असेल तर कर्मवाच्यामध्ये आहे की नाही. मग तिथं मात्र नपुसकलिंग एक वचनच होईल असं नाही आहे. लक्षात आलं की नाही. शेवट 2-3 वेळी वाचा काय काय लिहिल्या. नाही आत्ताची शेवट प्रत्यय भाववाच्यामध्ये होत त्याच्या कर्म किंवा भाववाच्य. सूत्रामध्ये तव्यत प्रत्यय कर्तृवाच्यात न होता कर्म किंवा भाववाच्यात होतो. या ठिकाणी ईद धातू अकर्मक असल्याने तव्यत प्रत्यय भाववाच्यामध्ये होत आहे. त्यामुळे सामान्य नपुसक या नियमानुसार तव्यत प्रत्ययाचे रूप नपुसक लिंग या ठिकाणी तव्यत प्रत्ययाचे रूप आहे ना, त्याच्या अगोदर लिहा या ठिकाणी. तव्यत प्रत्ययाचे रूप नियमानुसार या ठिकाणी काय पुढं तव्यत प्रत्ययाचे रूप नपुसकलिंग एक वचनामध्येच होणार आहे की नाही. आता पुढे लिहा एक वाक्य शेवटचं. धातू जर सकर्मक असेल तर त्या ठिकाणी तव्यत प्रत्ययांचे रूप कर्मवाच्यात असल्यामुळे काय लिहिलं. कर्मवाच्यामध्ये होत असल्यामुळे काय लिहिलं. कर्मवाच्यात असल्यामुळे विशेषानुसार त्याचे लिंग विभक्ती वचन होणार. विशेषानुसार लिंग विभक्ती वचन होणार. झालं बस. चला काय स्थिती झाली. येत अधिक तव्यत झाले पर्यंत. तर तव्यत मध्ये हलंत्यम सूत्राने तची संज्ञा तस्य लोपाने लोप आर्धातुकम शेष तव्यत चार धातु संज्ञा
आर धातु का सेड वाला आदे है तव्यतला ईट आगम एत अधिक ई तव्य जोडून द्या. बनलं एधितव्य. काय बनलं एधितव्य. आता ध्यान द्या एधितव्य कृदंत आहे की नाही बोला. कारण तव्यची कृत संज्ञा पण आहे ना कृदंत आहे आणि म्हणून लिहा कृतद्धित समासाश्च. काय झालं आता प्रातिपदिक संज्ञा आणि प्रातिपदिक संज्ञा झाली मग काय होत असतं स्वादी प्रत्यय स्ववजस आनासू एधितव्य अधिक सु सौजस सौजट मौषस या सूत्राने तिथली सारी प्रक्रिया करून आला सु. आता नपुंसकलिंगी एक क्वेश्चनच करायचंय ना आणि म्हणून अतोम सूत्र सुच्या ठिकाणी अम आदेश अतोम एधितव्य अधिक अम एधितव्य अधिक अम अमी पूर्व पूर्वेक आदेश झालं रूप तयार एधितव्यम. झालं जी काय रूप बनलं एधितव्यम. बस एधितव्यम झालं ना दिलंय पुस्तकात. त्याचा प्रयोग वगैरे कसा करायचा उद्या ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.